आपण अनेकदा पाहतो की जेव्हा एखादे शारीरिक दुखण्याचं निदान करायचं असतं ना, तेव्हा तिथे आपल्याला एक प्रकारची अचूकता अपेक्षित असते, अगदी गणितासारखी. हो, म्हणजे अगदी 2+2 4 अगदी तसंच. म्हणजे समजा तुमचा हात मोडलाय, तुम्ही दवाखान्यात गेलात आणि एक्स-रे काढला की त्या काळ्या फिल्मवर ती मोडलेली पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. डॉक्टर फक्त त्या रेषेवर बोट ठेवतात आणि म्हणतात, हे बघा, इथे हाड दुभंगलंय. बरोबर. आणि त्यावर प्लास्टर लावलं की विषय संपतो. ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असते. तिथे कोणताही संभ्रम नसतो. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा ते शाबूत असतं. हो, आणि ती स्पष्टता आपल्याला कुठेतरी एक मानसिक दिलासा देते. म्हणजे मानवी मेंदूला गोष्टी डोळ्यांना दिसलेल्या आणि मोजता येणाऱ्या जास्त आवडतात, कारण तिथे उपाय शोधणं सोपं असतं ना. पण जेव्हा आपण मानवी स्वभावाकडे वळतो तेव्हा हे सगळं कुचकामी ठरतं. नक्कीच. आपली गुंतागुंतीची मानसिकता आणि आपलं भावनिक जग याचा विचार करायला लागलो की हा एक्स-रे मशीनचा दृष्टिकोन पूर्णपणे फोल ठरतो. खरंय, कारण माणसाचं मन म्हणजे काही हाडांचा सांगाडा नाहीये. तिथे आपण एक अशा जगात पाऊल ठेवतो जे अत्यंत धुसर आणि अनाकलनीय आहे. तिथे एकाच वेळी प्रेम आणि राग, स्वार्थ आणि त्याग अशा परस्पर विरोधी भावना एकत्र असतात. आणि म्हणूनच आजची ही आपली सखोल चर्चा अतिशय खास आहे. आज आपण अशा एका साहित्यात डुकवणार आहोत जे या मानवी मानसिकतेचा एक अत्यंत पारदर्शक आरसा आहे. प्रसिद्ध मराठी साहित्यिक व.पु. काळे यांच्या वपुर्झा या पुस्तकातील काही निवडक उतारे आपण आज उलगडणार आहोत. वपुर्झा म्हटलं की एक वेगळीच खोली येते विचारांना. हो ना. आणि या चर्चेच्या सुरुवातीलाच मला पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेल्या एका अत्यंत सुंदर कल्पनेचा उल्लेख करावासा वाटतो. तिथे एक वाक्य आहे, मुखपृष्ठावरचा हा पेला रिकामा आहे आकाशाचा शब्द झेलण्यासाठी. हा विचारच मुळात खूप मोठा आहे. आपण नेहमी आपल्या मनाचा पेला कशानी तरी भरून ठेवलेला असतो बघा. म्हणजे जुने विचार, पूर्वग्रह. हो, पूर्वग्रह, स्वतःबाबतच्या खोट्या कल्पना, या सगळ्याच जळमटांनी तो काठोकाठ भरलेला असतो. जोवर आपण हे सगळं ओतून देऊन स्वतःला रिकामा करत नाही, तोवर त्यात नव्या विचारांचं आकाश कसं उतरणार. अगदी अचूक. आणि आज या चर्चेतून आपल्याला तेच करायचंय. या साहित्यातून मानवी स्वभाव, समाजाचं दुटप्पी रूप आणि नात्यांमधली गुंतागुंत याचं जे बोचरं सत्य विश्लेषण आले ते आपल्याला समजून घ्यायचंय. पण आपण सुरुवात एका अशा प्रसंगाने करूया जो वाचताना खरोखर अंगावर काटा येतो. मुखवटे आणि माणसाचं आतील खरं रूप यातील दरी यातून इतकी स्पष्ट होते की आपण थक्क होतो. हा प्रसंग आहे मोठे नेते यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वेणुताई यांच्या निधनानंतरचा. मी जेव्हा हे वाचत होते तेव्हा मी खरोखर सुन्न झाले. हो, तो प्रसंग साहित्यात अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने मांडलाय. यशवंतराव चव्हाण म्हणजे राजकारणातील एक प्रचंड मोठं प्रस्थ. ज्या माणसाने राज्याची आणि देशाची धुरा सांभाळली, तो माणूस पत्नीच्या जाण्याने आतून कसा मुळासकट कोलमडून गेला होता याचं ते चित्रण आहे. अरे बापरे, म्हणजे एवढा मोठा नेता. भावाचं माणूस भेटलं की त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागायच्या. त्यांच्या भावना त्यांना आवरता येत नसत. आणि तिथेच महात्मा गांधींचा तो संदर्भ येतो ना, जो मला खूप विचार करायला लावणारा वाटला. नाट्यधर्माचार्य काकासाहेब खाडीलकर यांच्या पत्नीचं जेव्हा निधन झालं होतं तेव्हा महात्मा गांधी त्यांना भेटायला आले होते. बरोबर. आता सांत्वनाला येणारा माणूस साधारणपणे गंभीर चेहऱ्याने येतो, पण गांधीजी हसतच आले आणि त्यांनी पाटीवर पेन्सिलने लिहिलं, आप तो ज्ञानी है, मैं आपको क्या कहूं, अब तो हम दोनों एक सरीके हो गए. म्हणजे आपण दोघेही आता विधूर झालो आहोत. हो. आणि हे वाचून ते दोघंही खळखळून हसत राहिले. हे वाचल्यावर सुरुवातीला मला थोडा धक्काच बसला. म्हणजे दुःखाच्या प्रसंगी असं हसणं हे कसं शक्य? तिथेच तर मानवी स्वभावाची खरी खोली दडलेली आहे बघा. आपण समाजात वावरताना प्रत्येक भावनेचा एक साचा तयार करून ठेवलाय. सांत्वन करायचं म्हणजे रडका चेहरा करूनच जायला हवा, हा तो साचा. अच्छा, म्हणजे आपण समाजासाठी तो मुखवटा घालतो. अगदी तसंच. पण जेव्हा दोन अत्यंत प्रगल्भ माणसं ज्यांनी आयुष्यात समान आणि अथांग दुःख पचवलं आहे ती एकमेकांसमोर येतात तेव्हा शब्दांची गरज उरत नाही. गांधीजींचं ते हसणं म्हणजे दुःखाची चेष्टा नव्हती, तर ती त्या दुःखापलीकडची एक प्रगल्भता होती. यशवंतराव चव्हाण जेव्हा हा प्रसंग आठवतात तेव्हा ते म्हणूनच म्हणतात की हसत हसत आपल्या सांत्वनाला येणारा आणि खळखळून हसविणारा त्या दर्जाचा नेता आता उरला नाही.
हे खरंच थक्क करणार आहे. आणि याच पारदर्शकतेचा आणखी एक पुरावा म्हणजे 1962च्या युद्धकाळातल्या पंडित नेहरूंचा तो फोन. चीनचं आक्रमण झालेलं असताना, देशावर एवढं मोठं संकट असताना नेहरूंनी यशवंतरावांना फोन करून विचारलं, तुमचा काय निर्णय आहे? आणि त्यावर यशवंतराव चटकन म्हणाले, जरा सल्ला घेतो आणि सांगतो. नेहरूंना वाटलं ते नक्कीच एखाद्या राजकीय किंवा लष्करी सल्लागाराचा विचार करत असतील, पण यशवंतरावांनी अत्यंत सहजपणे उत्तर दिलं, माझ्या पत्नीचा, वेणुताईचा. या एका वाक्यात केवढा मोठा अर्थ दडलेला आहे याचा विचार करा. ज्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे सार्वजनिक असतं, ज्याच्या एका शब्दावर देशाचं भवितव्य अवलंबून असतं, त्या माणसाच्या आयुष्यातही असा एक कप्पा असतो जो अत्यंत खाजगी, हळवा आणि पूर्णपणे खऱ्या नात्यांवर आधारलेला असतो. हो ना, तिथे कोणताही बुरखा नसतो. नक्कीच. यशवंतरावांनी नेहरूंना दिलेलं ते उत्तर त्यांच्यातील निरागस आणि कोणताही मुखवटा नसलेल्या माणसाचं दर्शन घडवतं. तिथे कोणताही राजकीय बुरखा नव्हता. पण मग इथे मला एक प्रश्न पडतोय आणि मला वाटतं तो खूप नैसर्गिक आहे. जर एवढे मोठे राजकारणी, ज्यांचं आयुष्य रोज लाखो लोकांच्या नजरेत असते, ते आपल्या अत्यंत खाजगी आयुष्यात एवढे खरे आणि असुरक्षित असू शकतात, तर मग सामान्य माणूस मात्र स्वतःला नेहमी अत्यंत परिपूर्ण दाखवण्याचा अट्टहास का करतो? आपण कायम चेहऱ्यावर एक खोटा मुखवटा का बाळगतो? आपल्याला सतत असं का दाखवायचं असतं की आपल्या आयुष्यात सगळं काही आलबेल आहे? याचं कारण अत्यंत खोल मनोवैज्ञानिक सत्यात दडलंय. माणसाला स्वतःचं खरं, कच्चं आणि चुकांनी भरलेलं रूप आरशात पाहण्याची स्वतःलाच भीती वाटते. मग ते जगाला दाखवणं तर दूरच. याच अनुषंगाने लेखकाने आत्मचरित्र न लिहिण्यामागील जो दृष्टिकोन मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आणि डोळे उघडणारा आहे. अच्छा, म्हणजे लेखक स्वतः आत्मचरित्र का लिहित नाही याबद्दल? हो, लेखक अत्यंत स्पष्टपणे म्हणतो की मी कधी आत्मचरित्र लिहिणार नाही, आणि यामागचं कारण सांगताना तो मानवी अहंकारावर अचूक बोट ठेवतो. म्हणजे ते असं म्हणतात का की आत्मचरित्र हे फक्त स्वतःचा उदोउदो करण्यासाठी लिहिलं जातं? बहुतांश वेळा तसंच होतं. लेखकाच्या मते आत्मचरित्र लिहिलं जात असावं आपण किती महान आहोत आणि तमाम समाजाला ते शेवटपर्यंत कसं कळलं नाही याचा टाहो फोडण्यासाठी. अरे बापरे, म्हणजे एक प्रकार स्वतःचीच पाठ थोपटून घेणं. हो ना. लोक जेव्हा स्वतःचा इतिहास लिहितात तेव्हा ते सोयीस्करपणे स्वतःचे अपराध, स्वतःच्या चुका आणि स्वतःचा भित्रेपणा कोटात घालतात. आणि त्याचवेळी इतरांच्या चारित्र्याला मात्र रंगवून बऱ्याचदा नकारात्मक छटेत मांडतात. हे ऐकायला खूप बोचरं वाटतं, पण ह्यातलं सत्य नाकारता येत नाही खरंच. म्हणजे आपण स्वतःच्या चुकांचा बचाव करण्यासाठी वकील बनतो आणि इतरांच्या चुकांसाठी थेट न्यायाधीश बनतो, असंच काहीच आहे. अगदी तसंच. पूर्ण सत्य पचवण्याची, स्वतःच्या चुका अत्यंत प्रामाणिकपणे मान्य करण्याची आणि ते उघड्या मनाने जगासमोर मांडण्याची ताकद माणसात नसते. तो आपला मुखवटा आहे. आपण समाजाला घाबरतो असं आपल्याला वाटतं, पण त्याहीपेक्षा जास्त आपण सत्याला घाबरत असतो. खरंय. म्हणूनच लेखक उपहासाने म्हणतो की जोपर्यंत इतर मंडळी आपापली आत्मचरित्र लिहित नाहीत तोपर्यंत मी माझं का लिहावं? कारण सगळ्यांनाच स्वतःच्या खऱ्या चेहऱ्यावर मुखवटे चढवायचे आहेत. आपण स्वतःला इतरांच्या नजरेतून चांगलं सिद्ध करण्यासाठी सतत धडपडत असतो. आणि इथूनच आपली ही चर्चा एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि नाजूक वळणावर येते. जर माणूस समाजासमोर मुखवटा घालून वावरतो तर तो त्याच्या अत्यंत जवळच्या नात्यात, विशेषतः वैवाहिक आयुष्यात, चार भिंतींच्या आत कसा वागतो? तिथे तरी तो मुखवटा उतरवतो का? हाच तर खरा विरोधाभास आहे. नात्यांच्या बाबतीत पुस्तकात जे निरीक्षण नोंदवलंय ते प्रत्येकाला मुळापासून हादरून सोडणार आहे. समाजात नवरा-बायकोच्या नात्यात कालांतराने एक प्रकारचा साचलेपणा येतो. सुरुवातीचं जे निखळ प्रेम असतं, एकमेकांबद्दलचं जे आकर्षण आणि आदर असतो, तो हळूहळू सवयीत बदलतो. आणि ती सवय मग? आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे नंतर त्या सवयीचं रूपांतर मालकी हक्कात होतं. इथे मला एक साधं पण रोजच्या जगण्यातलं उदाहरण द्यावंसं वाटतं, ज्यातून ही सवय कशी घातक ठरते ते समजेल. समजा आपण एखादा अत्यंत महागडा नवा मोबाईल विकत घेतो. सुरुवातीचे काही आठवडे आपण तो खूप जपतो. त्याला साधा ओरखडा लागू नये म्हणून आपण काळजी घेतो. हो, कव्हर वगैरे लावतो त्याला. हो ना. पण एकदा का त्याची सवय झाली, 6 महिने उलटले की मग तोच फोन सोफ्यावर फेकला जातो, कधी बेडवर पडलेला असतो, कधी खिशात चाव्यांसोबत घासून खराब होतो. तेव्हा आपल्याला त्याची पर्वा नसते. तसंच काहीसं माणूस नात्यांच्या बाबतीत करतो का? सुरुवातीची काळजी आणि आदर हळूहळू सवयीत आणि नंतर एकमेकांना गृहीत धरण्यामध्ये बदलतो. हे उदाहरण या नात्यांच्या प्रवासाला अगदी अचूकपणे स्पष्ट करतं. आपण माणसांनाही वस्तूंसारखंच गृहीत धरायला लागतो.
आणि याच मालकी हक्काच्या आणि गृहीत धरण्याच्या मानसिकतेतून लेखकाने अत्यंत भेदक प्रश्न विचारलाय, मंगळसूत्र कशासाठी? पण एक मिनिट, इथे मला थोडं थांबावसं वाटतंय. आपण याला फक्त एक विखावा किंवा मालकी हक्क का म्हणतोय? म्हणजे समाजातील अनेक स्त्रियांसाठी ते खरोखरच एका पवित्र नात्याचं, सुरक्षिततेचं आणि प्रेमाचं प्रतीक असू शकतं ना? मग लेखकाचा यावर नेमका आक्षेप काय आहे? तो याला इतक्या कठोरपणे का मांडतोय? हे बघा, लेखकाचा आक्षेप त्या दागिन्यावर किंवा परंपरेवर नाहीये, तर त्यामागे दडलेल्या विसंगतीवर आणि दुटप्पीपणावर आहे. लेखक विचारतो की नवऱ्याबद्दलच्या खऱ्या भावना ह्या फक्त दागिन्यांतूनच व्यक्त व्हायला हव्यात का? तो विरोधाभास असा दाखवतो की एकीकडे गळ्यात ते प्रेमाचं आणि निष्ठेचं प्रतीक असलेलं मंगळसूत्र घालायचं आणि दुसरीकडे काय? दुसरीकडे ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत किंवा मित्रांसोबत बसल्यावर त्याच नवऱ्याच्या किंवा बायकोच्या तरेवाईकपणाच्या, त्यांच्या चुकांच्या गप्पा चघळत बसायचा. मग या वागण्याचा काय अर्थ काढायचा? अच्छा, म्हणजे लेखकाला हे सांगायचंय की जर आतून संवादाचे पूल तुटले असतील तर बाहेरून घातलेले हे दागिने फक्त समाजाला दाखवण्याचा एक देखावा उरतात. अगदी बरोबर. ते मंगळसूत्र किंवा कोणतेही रीतिरिवाज हे प्रेमाचं प्रतीक राहत नाहीत, तर फक्त समाजात आपला सुखी संसार मिरवण्याचा एक दागिना बनतात. आणि यातून एक अतिशय गंभीर समस्या उभी राहते, ती म्हणजे संवादाचा अभाव. पुस्तकात एक अतिशय मर्मभेदी वाक्य आहे, संवाद तोडणारे शोध, गप्पा म्हणजे संवाद नव्हे. हे वाक्य खूपच धारदार आहे. आज आपल्याकडे संवादाची कितीतरी नवनवीन साधनं आहेत. आपण सतत कुणाशी तरी जोडलेले असतो, फोनवर किंवा सोशल मीडियावर. हो, पण खऱ्या अर्थाने विचारांची देवाणघेवाण होतीये का? तेच ना. आपण फक्त शब्दांची फेकाफेक करत आहोत, पण समोरच्याच्या मनाचा तळ आपण शोधतच नाहीये. कारण खऱ्या संवादासाठी समोरचाचा मूळ स्वभावासकट स्वीकार करणं गरजेचं असतं. जेव्हा नात्यात हा स्वीकार संपतो आणि फक्त अपेक्षा उरतात, तेव्हा नाती ओझं वाटू लागतात. नवरा बायकोच्या नात्यात जेव्हा अमर्याद प्रेमाची जागा सवय घेते, तेव्हा ते एकमेकांवर मालकी हक्क गाजवायला लागतात. आणि जिथे मालकी हक्क येतो तिथे व्यक्तीचं स्वातंत्र्य हरवतं. अगदी बरोबर. मग ते नातं फुलण्याऐवजी कोमेजू लागतं. हा विचार खरोखरच सुन्न करणार आहे. म्हणजे एकीकडे माणूस समाजासमोर आपण खूप सुखी आणि परिपूर्ण आहोत याचा बुरखा दांघरतो, आणि दुसरीकडे ज्या चार भिंतींच्या आत त्याने अत्यंत मुक्तपणे आणि खऱ्या अर्थाने श्वास घेणं अपेक्षित आहे, तिथेही तो मालकी हक्काच्या ओझ्याखाली दबलेला असतो. मग अशा दुहेरी कोंडीत सापडलेल्या माणसाने खरं समाधान, खरी शांतता कुठे शोधायची? याच अत्यंत कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुस्तकात पुढे एकांत आणि कला या संकल्पनांचा अतिशय सुंदर उहापोह केलाय. आणि इथे एकटेपणा आणि एकांत यातला मूलभूत फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, कारण आपण बोलीभाषेत अनेकदा या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच मानतो. आपल्याला वाटतं की एकटं असणं म्हणजेच एकांतात असणं. पण तसं अजिबात नाहीये. एकटेपणा ही एक अत्यंत नकारात्मक आणि पोकळ अवस्था आहे, जिथे तुमच्या आजूबाजूला कोणीतरी असावं असं तुम्हाला सतत वाटत असतं आणि त्या कमतरतेमुळे तुम्ही दुःखी असता. पण एकांत वेगळा असतो. हो, एकांत ही एक अत्यंत समृद्ध, सकारात्मक आणि स्वतःशी जोगली जाणारी अवस्था आहे. लेखकाने हे समजावून सांगण्यासाठी एका वाद्यवृंदाचं अतिशय चपखल उदाहरण दिलंय. वाद्यवृंद म्हणजे अनेक वाद्य एकत्र वाजवणारे कलाकार. याचा एकांताशी कसा संबंध येतो? विचार करा, कोणताही मोठा आणि उत्तम वाद्यवृंद जेव्हा एखादं सुरेल संगीत निर्माण करतो, तेव्हा त्यामागे काय असतं? त्या वाद्यवृंदातल्या प्रत्येक कलावंताला मुख्य मंचावर येण्यापूर्वी स्वतःच्या एकांतात अनेक तास रियाज करावा लागतो. अच्छा, म्हणजे एकट्यात सराव करावा लागतो. हो, स्वतःच्या वाद्याचे सूर स्वतःशी जुळवावे लागतात. जोवर तुम्ही एकांतात स्वतःशी आणि स्वतःच्या कलेशी प्रामाणिक संवाद साधत नाही, तोवर तुम्ही बाहेरच्या जगात इतरांसोबत सुरेल संगीत निर्माण करूच शकत नाही. काय अप्रतिम रूपक आहे हे. म्हणजे जोवर आपण स्वतःच्या मनाचे सूर एकांतात जुळवत नाही, तोवर आपण समाजासोबत किंवा आपल्या नात्यांमध्ये कधीच समरस होऊ शकणार नाही. आणि तरीही आपण पाहतो की माणसाला आजकाल याच एकांताची सगळ्यात जास्त भीती वाटते. माणसाला शांत बसणं सहनच होत नाही. कारण एकांतात तुम्हाला स्वतःचा आरसा पाहावा लागतो. तिथे कोणतेही मुखवटे चालत नाहीत. तिथे समाजाला दाखवण्यासाठी केलेला देखावा गळून पडतो आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खऱ्या रूपाचा सामना करावा लागतो. आणि म्हणूनच माणूस सतत गर्दी शोधत असतो. त्याला सतत कुणीतरी आजूबाजूला हवं असतं. अगदी. तो टीव्ही, मोबाईलचा पडदा, निरर्थक गप्पा यांसारख्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो, जेणेकरून त्याला स्वतःच्या आतल्या आवाजाचा सामना करावा लागू नये.
लेखकाने अतिशय मार्मिकपणे म्हटलंय, अंत आणि एकांत यांपैकी माणूस एकांताला जास्त घाबरतो. अरे बापरे, हे ऐकताना जाणवतं की आपण स्वतःपासूनच किती पळ काढत आहोत. पण जेव्हा एखादा माणूस या एकांताचा खऱ्या अर्थाने स्वीकार करायला शिकतो, तेव्हाच त्याला साहित्याचा, कलेचा किंवा वाचनाचा खरा आस्वाद घेता येतो. मला यातला पुस्तकांशी असलेल्या मैत्रीचा संदर्भ खूप आवडला. हां, तो खूप सुंदर भाग आहे. जेव्हा एखादा वाचक पुस्तक वाचत असतो आणि एखाद्या पानावरचा मजकूर त्याला स्वतःच्या आयुष्याशी इतका जोडलेला वाटतो की तो ते पान दुमडून ठेवतो, त्याची ती सवय म्हणजे फक्त पुस्तकाची खूण नसते. नक्कीच नाही. तो जो क्षण असतो ना, जेव्हा वाचक ते पान दुमडतो, तो क्षण म्हणजे वाचक आणि लेखक यांच्यातला एक मूक आणि अत्यंत जिवंत संवाद असतो. शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या लेखकाला जे सांगायचं आहे ते वाचकापर्यंत अगदी तसंच पोचलेलं असतं आणि वाचकाला वाटतं की अरे, हे तर माझ्याच मनातलं आहे. हो, तो मजकूर वाचकाला पूर्णपणे स्वतःचा वाटायला लागतो. हीच ग्रंथांची मैत्री, हीच विचारांची आराधना माणसाला एकांतात शांतपणे जगण्याचं आणि स्वतःला समृद्ध करण्याचं बळ देते. अगदी खरं आहे. या सर्व प्रवासाचा जर आपण विचार केला, म्हणजे मुखवटे, नात्यांमधली गुंतागुंत आणि एकांत, तर या सगळ्याचा आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्याशी काय संबंध लावायचा? आपण सगळीजण एका अत्यंत विचित्र आणि न संपणाऱ्या शर्यतीत पळत आहोत. इथे मला पुस्तकातील तो रेल्वे स्टेशनवरच्या प्रतीक्षालयाचा म्हणजे वेटिंग रूमचा संदर्भ आठवतोय, जो या धावपळीवर अचूक भाष्य करतो. हो, ते रूपक आजच्या काळाला अत्यंत चपखल लागू पडतं. अनेक लोक त्यांचं संपूर्ण आयुष्य एखाद्या रेल्वे स्टेशनवरच्या वेटिंग रूममध्ये बसल्यासारखं जगतात. म्हणजे नेमकं कसं? आपण सतत पुढच्या उद्दिष्टाची वाट पाहत असतो. शाळा संपली की आपल्याला वाटतं आता कॉलेजमध्ये सुख मिळेल. कॉलेज संपलं की नोकरीची वाट पाहतो. नोकरी लागली की घर, गाडी, मुलांचं शिक्षण. हो ना, आपण नेहमी पुढच्या गोष्टीची वाट बघत त्या प्रतीक्षालयात बसलेलो असतो. आपण आजच्या क्षणात, या वर्तमानात कधी जगतच नाही. आणि या पुढच्या ट्रेनची वाट बघण्याच्या नादात आपण प्रवासाचा मूळ आनंद घेणंच कायमचं विसरून गेलो आहोत. इथे सर्वात रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की लेखक आपल्याला या धावपळीतून एका ठिकाणी थांबायला सांगत आहे. तो आपल्याला जाणीव करून देतोय की आयुष्य हे खऱ्या अर्थाने आज आणि आत्ता जगण्यासाठीच असतं. फक्त भविष्याची तरतूद करण्यासाठी नाही. नाही, फक्त पैसा मिळवणं, बँक बॅलन्स वाढवणं हे माणसाचं अत्यंत साधारण आणि क्षुल्लक ध्येय असू शकतं. माणसं जोडायला आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला खूप मोठी वैचारिक तपश्चर्या लागते. आपण आजच्या स्पर्धेत इतके आंधळे होऊन गुंतलो आहोत की आपल्या पायाखाली काय तुडवलं जातं याची आपल्याला अजिबात चिंता नसते. लेखकाने म्हटलंय, धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करत धावतो. धावणारा माणूस फक्त तुडवण्याचं काम करत धावतो. हे वाक्य खरंच डोक्यात सतत घुमत राहतं. आपण आपल्या महत्वाकांक्षांच्या मागे धावताना नकळतपणे आपली जवळची नाती, आपल्या निखळ आनंद, आपली मानसिक शांती हे सगळंच तर पायाखाली तुडवत चाललो नाही ना? हा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. आणि हाच तो आत्मपरीक्षणाचा क्षण आहे जो वपुर्झा नावाचं हे साहित्य आपल्याला देतो. देखावा आणि जीवघेणी स्पर्धा यातून बाहेर पडून स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं, कलेचा निखळ आस्वाद घेणं, निसर्गाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये भरभरून आनंद शोधणं हेच खऱ्या अर्थाने जिवंत असल्याचं लक्षण आहे. जेव्हा आपण एखाद्या फुलाकडे पूर्णपणे हरवून जाऊन बघतो, त्याच्या रंगाचा आणि सुगंधाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने आपण जगलेला क्षण असतो. बाकी सगळी फक्त धावपळ आहे. किती सुंदर आणि अर्थपूर्ण प्रवास होता हा. आजच्या या सखोल चर्चेत आपण मानवी स्वभावाच्या अनेक न पाहिलेल्या पैलूंना स्पर्श केला. आपण एका अत्यंत मोठ्या नेत्याच्या, यशवंतराव चव्हाणांच्या खाजगी दुःखापासून सुरुवात केली. तिथून आपण समाजाचा दुटप्पीपणा पाहिला, लोक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आत्मचरित्र का लिहित नाहीत यामागचं सत्य समजून घेतलं. त्यानंतर आपण आपल्या अत्यंत जवळच्या नात्यांमध्ये, वैवाहिक आयुष्यात मंगळसूत्रासारख्या दागिन्यांमागे दडलेला देखावा आणि खऱ्या संवादाचा अभाव कसा नात्यांना पोखरतो ते पाहिलं. आणि ह्या सगळ्या गदारोळातून बाहेर पडून आपण एकांत कसा शोधायचा, भयंकर वाटणारा एकटेपणा आणि समृद्ध करणारा एकांत यातला मूलभूत फरक कसा ओळखायचा आणि जीवनाच्या त्या न संपणाऱ्या प्रतीक्षालयातून बाहेर पडून आजच्या क्षणात कसं जगायचं हेही आपण आज समजून घेतलं. हो, आजच्या या सतत धावणाऱ्या जगात जिथे प्रत्येकाला फक्त स्वतःला इतरांसमोर सिद्ध करायचं आहे, तिथे हे विचार आपल्याला एका अत्यंत शांत आणि विचार करायला लावणाऱ्या ठिकाणी घेऊन जातात. अगदी बरोबर.
हे तत्वज्ञान फक्त पुस्तकात वाचून किंवा ऐकून सोडून देण्यासारखं नाही, तर ते आपल्याला आपल्याच रोजच्या जगण्यात, आपल्याच कृतींमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे डोकावून पाहण्याची एक मोठी संधी देतं. नक्कीच. आणि आता या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपण सर्वांनी शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. अगदी सुरुवातीला आपण त्या मुखपृष्ठावरच्या रिकाम्या पेल्याबद्दल बोललो होतो, ज्याला आकाशाचा शब्द सामावून घ्यायचा आहे. पण जरा शांतपणे विचार करण्याची वेळ आलीये. जर आपला हा मनाचा पेला आधीच लोकांच्या अपेक्षांनी, समाज काय म्हणेल या भीतीने, जुन्या आणि कुचकामी सवयींनी आणि खोट्या अहंकाराने काठोकाठ भरलेला असेल, तर त्यात नवीन आकाशासाठी, नव्या आणि स्वच्छ विचारांसाठी खरंच थोडी तरी जागा उरेल का? कदाचित आता वेळ आलीये ती नवीन काहीतरी भरण्यापूर्वी आपला तो जुना आणि साचलेला पेला पूर्णपणे रिकामा करण्याची. यावर नक्की विचार करा.